Yes or no? Yeah? Say yes or no? Okay. So flow of metabolites through metabolic pathway has a definite rate and direction like automobile traffic. ओके जैसे ट्रैफिक इधर से उधर चलती रहती है वैसे ये बायोमोलिक्यूल का सब अपने बॉडी के अंदर ट्रैफिक इधर से उधर चलती रहती है लेकिन ट्रैफिक अगर ब्लॉक हो गई ओके ट्रैफिक जैम हो गया तो क्या होगा देयर वुड बी द मेटाबॉलिक डिसऑर्डर देयर वुड बी मेटाबॉलिक डिसऑर्डर कब होगा ये जब ट्रैफिक जैम होता है तो ट्रैफिक जैम कभी होगा उनको अगर वो एंजाइम नहीं मिला सी ये जो रेड कलर में यहाँ पे लिखा है दीज आर द नेम्स ऑफ द एंजाइम आई यूज अनदर कलर सब मैं हटा देती हूँ सो ये जो यहाँ पे लिखा है ऑल दीज आर द नेम ऑफ द एंजाइम्स सपोजिंग किसी किसी के बॉडी में बचपन से ही राइट फ्रॉम बर्थ दे डू नॉट हैव द सम एंड द अदर एंजाइम्स राइट फ्रॉम द बर्थ अगर राइट फ्रॉम द बर्थ बॉडी इज अनेबल टू प्रिपेयर सर्टेन एंजाइम्स बॉडी में वो प्रिपरेशन नहीं हो रहा है तो दैट इज कॉल्ड एज इनबॉर्न एरर ऑफ मेटाबॉलिज्म इनबॉर्न एरर ऑफ मेटाबॉलिज्म तो ऐसे कौन से इनबॉर्न एरर ऑफ मेटाबॉलिज्म है ये आपको 12th में डिटेल में करना है एक मैं बता देती हूँ आपको फिनिल कीटोन यूरिया PKU है ना पीके पिक्चर था तो PKU यू कैन रिमेम्बर इट इज इनबॉर्न एरर ऑफ मेटाबॉलिज्म इसका डिटेल में अभी नहीं बताती हूँ टू कंफ्यूज ओके तो अदरवाइज you just remember the name PKU it is an inborn error of metabolism वो कभी होगा जब कोई एंजाइम बॉडी के अंदर बन ही नहीं रहा है तो वो होगा या किसी एंजाइम प्रॉपरली बॉडी में नहीं बना तो वो ट्रैफिक जाम बॉडी में लग जाएगा ओके ट्रैफिक जाम लग गया तो देयर वुड बी मेनी कॉम्प्लिकेशन आल्सो कैन अराइज इनटू द बॉडी so these are the metabolic pathways right so next these pathways crisscross each other there are traffic junction जैसे मैंने बोला कि ये एक चौक है चौक में से इधर रास्ता है इधर एक है ये 4 मेन है लेकिन ये रास्ता एक इधर भी जाता है इधर से इधर भी जाता है फिर इधर भी जाता है फिर इधर भी जाता है फिर सीधा आगे भी जाता है so these are the traffic there are the pathways they crisscross each other like the traffic junction ओके ये देख लीजिए मेटाबॉलिक समरी तो ये कार्बोहाइड्रेट है ये ग्लाइकोलिसिस में भी जाता है ये ग्लाइकोजेनेसिस में भी है ग्लाइकोजिनोलाइसिस में भी है ये दोनों क्या है इसके बारे में भी हम डिटेल में पढ़ने वाले हैं तो व्हाट इज दिस ग्लाइकोजेनेसिस ग्लाइकोजिनोलाइसिस ग्लूकोनियोजेनेसिस है ना फिर फैट्स और लिपिड लाइपोजेनेसिस फैटी एसिड स्पाइरल ये तो हम लोग डिटेल में नहीं करेंगे लेकिन ये 3 टर्मिनोलॉजी हम डिटेल में करने वाले हैं इन सम एंड द अदर टॉपिक काफी टॉपिक्स में इसका जिक्र आएगा ओके देन इट विल गो इनटू द TCA साइकिल देन इट विल गो इनटू द यूरिया साइकिल फिर वो इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन में भी जाता है तो पूरा ट्रैफिक बॉडी के अंदर चलता रहता है सो दिस इज अ मेटाबॉलिक पाथवे तो एक मतलब EMP हुआ तो वो सीधा EMP करेगा फिर EMP को छोड़ देगा फिर दूसरे में ऐसे सीधा साधा मेटाबॉलिज्म नहीं होता है बॉडी में वो बहुत कॉम्प्लिकेशन है इधर जा रहा है इधर जा रहा है उधर जा रहा है तो वो कॉम्प्लिकेशंस मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशंस बॉडी में चलते रहते हैं और जब तक आपकी बॉडी हेल्दी है जब तक आप अच्छे से सब डाइट का एक्सरसाइज का ध्यान रख रहे हो सब एंजाइम्स प्रॉपरली बन रहे हैं तो वो ट्रैफिक जाम बॉडी में नहीं लगेगा ऑलराइट so majority of these metabolic reactions do not occur in isolation but always linked ये काफी बार मैंने वही बोला so they are always linked with each other वो सीधा सीधा नहीं जा रहा है metabolite flow is called as a dynamic state of the body constituent so what is a dynamic state of the body constituent लिखो metabolic flow is called as a dynamic state dynamic का सीधा साधा मतलब क्या होता है हिंदी में
डज एनीवन नो व्हाट इज अ डायनेमिक स्टेट? बोलो बोलो चलो, डायनेमिक मतलब क्या? हम बोलते हैं ना वो डायनेमिक पर्सन है, मतलब क्या? वो डायनेमिक है। तो क्या? यस, आर यू देयर? बोलो ना बाबा, बोलते रहो। डायनॅमिक म्हणजे मग असं अचानक काय करेल माहित नाही असं खूप. हा म्हणजे ते निगेटिव्ह सेन्स मध्ये सेन्स करतात. डायनामिक इज व्हेरी पॉझिटिव्ह टर्म. गतिमान मनुष्य आपण म्हणतो ना मराठीत, गतिमान आहे म्हणजे काय? कायम पॉझिटिव्ह आहे, कायम ऍक्टिव्ह आहे, कायम एनर्जी आहे. आता हे करायला सांगितलं पण ते पण करेल, आता ते करायला सांगितलं ते पण करेल. तसं अभ्यासात पण हुशार आहे, स्पोर्ट्स मध्ये पण हुशार आहे. मुग्धा गाणं पण म्हणते. सो गाणं माझी मुग्धा माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे मुग्धा, ती पण खूप छान गाणं म्हणते. सो मला वाटतं मुग्धा नावाच्या मुली छान गाणं म्हणतात की काय असं वाटायला लागलं मला. ती अतिशय छान गाणं म्हणते. तिचे बरेच प्रोग्राम पण होता, मी लिंक नक्की शेअर करेन. ओके, सो डायनॅमिक म्हणजे खूप पॉझिटिव्ह वर्ड आहे. सो मेटाबॉलिक फ्लो इज कॉल्ड एज अ डायनॅमिक स्टेट ऑफ द बॉडी कॉन्स्टिट्यूट. जर तो डायनॅमिक स्टेट नसेल ना तर ते कुठेतरी जाम लागत आहे. ओके, मग जाम का लागेल? कारण तुम्ही तुमच्या बॉडीची काळजी घेतली म्हणून तो जाम लागेल. अदरवाईज बॉडी जर परफेक्टली नॉर्मल आहे, छान हेल्दी बॉडी आहे, तर ती डायनॅमिक स्टेट बॉडीची म्हणजे चांगली स्टेट. म्हणजे डायनॅमिक इज द पर्सन विथ फुल ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी. ओके, असा एखादा माणूस की जो पॉझिटिव्ह एनर्जीचा आहे, कुठलंही काम सांगा त्याला, इज रेडी टू डू दॅट. म्हणजे मला आता अभ्यासच करायचा आहे, आता कंटाळा आला, असं काहीतरी काहीतरी ऍक्शन केल्या अभ्यासाच्या नावाने, किंवा दुसऱ्या आईने काही काम सांगितलं की जा आज बाजारात जाऊन भाजी घेऊन ये, किंवा कंटाळा. सो तो माणूस डायनॅमिक नाही. आणि डायनॅमिक माणसं ही खूप प्रगतीशील असतात. म्हणजे त्यांची करिअरमध्ये किंवा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये कायम इम्प्रुव्हमेंट होत असते. सो हे पण शिकण्यासारखे, म्हणजे बायोलॉजीमध्ये आपल्याला बॉडीला मोल्ड करण्यासारख्या पण फार गोष्टी आहेत. सो ही एक गोष्ट की यू शुड बी ऑलवेज व्हेरी डायनॅमिक पर्सन, है ना. सो दॅट इज अ पॉझिटिव्ह वर्ड. सो हे झालं डायनॅमिक स्टेट ऑफ द बॉडी. ओके, आणि आपल्या बॉडीमध्ये whenever I am talking about the healthy body. मग जेव्हा तुम्ही म्हणाल की मॅम मग तर त्याला असं झालं होतं, म्हणजे मग ती बॉडी हेल्दी नाही, ती डिसीज किंवा त्याला काही डिसऑर्डर्स आहे. ओके, सो समजा आता इन्सुलिन पण आपल्या बॉडीमध्ये खूप गरजेचं आहे. पण इन्सुलिन डेफिशियन्सी झाली तर व्हॉट विल हॅपन? व्हॉट इज हॅपनिंग वेन देर इज अ इन्सुलिन डेफिशियन्सी? काय होईल सांगा? बोला बोला. What will happen to the body when there is a insulin deficiency? Insulin deficiency leads to what? कोणालाच माहिती नाही. बोला बाळांनो. डायबिटीज. एक्झॅक्टली, इन्सुलिन डेफिशियन्सी लीड्स टू डायबिटीज. ओके, म्हणजे हे काय झालं? डायनॅमिक स्टेट मधनं बॉडी खाली गेली, डायनॅमिक स्टेट बॉडीची नाही राहिली. का झालं? इन्सुलिन डेफिशियन्सी झाली. पण ती इन्सुलिन डेफिशियन्सीवर आपण ओव्हरकम करू शकतो. कसं? बाय प्रॉपर डाएट अँड बाय प्रॉपर एक्सरसाइज. आणि मग जर नाही ह्याच्याने कंट्रोल झालं तर मग देन मेडिसिन्स आर द मस्ट फॉर द डायबिटिक पीपल. आणि मग ती ट्रॅफिक पण डायनॅमिक स्टेट मध्ये येऊन जाईल. जर त्याला तुम्ही डायनॅमिक स्टेट मध्ये नाही आणलं, बॉडीला इन्सुलिन डेफिशियन्सी आहे आणि आपण मस्तपैकी सगळंच खातोय, गोड खातोय, बॉडीला ग्लुकोजचा लोड देतोय, मग ग्लुकोजचा लोड जर बॉडीवर आला तर ग्लुकोजचा लोड बॉडीचा कोण कमी करतं? इन्सुलिन. ओके, कारण आपण पण खात असतो ना खूप अगदी गोड स्वीट खाल्लं, आईस्क्रीम खाल्लं रोजच, की बॉडीमध्ये ग्लुकोजचा लोड वाढेल. पण आपल्या हेल्दी बॉडीमध्ये इन्सुलिन असतो, तो ग्लुकोजचा लोड कमी करतो, तो प्रॉपर ग्लुकोजला डिस्ट्रीब्यूट करून टाकतो बॉडीमध्ये. पण डायबिटिक पेशंट मध्ये जेव्हा हे ग्लुकोज साचून राहतं बॉडीमध्ये तेव्हा त्याचे प्रॉब्लेम सुरू होतात. मग एक तर त्याचा किडनीवर प्रॉब्लेम होतो, ओके, आईजवर डोळ्यांवर प्रॉब्लेम होतो, आणि हळूहळू बाकी सगळे बॉडीमध्ये त्याचे प्रॉब्लेम सुरू होतात. कारण किडनी बेसिकली आपलं सगळं टॉक्झिन बॉडीचं बाहेर काढत असते.
ओके, म्हणून मग तो इन्सुलिन डेफिशियन्सी जरी झाला तर त्याच्याकडे आपल्याला उपाय आहेत ना ते कंट्रोल करायला. ते जर आपण फॉलो नाही केले तर मग बॉडी डायनॅमिक स्टेट मधनं निघून जाईल, ती डायनॅमिक स्टेट मध्ये नाही राहणार. आर यू गेटिंग मी? So what is important is that this interlinked metabolic pathway is very smooth and without single reported mishap in a healthy condition. So मी जे काही बोलतीये ते हेल्दी कंडिशन मध्ये, आणि ही एक्सेप्शनल कंडिशन. जेव्हा असं काही झालं किंवा थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणांना, मग थायरॉइडचं मॅनेज नाही केलं की मग ते डायनॅमिक स्टेट बॉडीची निघून जाईल. सो जनरली ट्रॅफिक जाम बॉडीमध्ये होणार नाही जोपर्यंत बॉडी ही हेल्दी सिच्युएशन मध्ये आहे. Another feature of this metabolic reaction is that every chemical reaction is a catalyzed reaction. Catalyzed म्हणजे त्याच्यासाठी कॅटॅलिस्ट असतो. ओके, मग हा कॅटॅलिस्ट कोण? बघा आता एन्झाईम. आपण उद्यापासून एन्झाईम सुरू करणार. There is no uncatalyzed metabolic reactions into the living system. Uncatalyzed reaction आपल्या बॉडीमध्ये कुठल्याच नाही. Even see, CO2 when it is dissolving in water is a physical process. समजून घ्या हे. And if it is catalyzed reaction in the living system, कार्बोनिक आपल्या बॉडी मधला जो CO2 आहे, कार्बोनिक अनहायड्रेज नावाचा एन्झाईम जो आहे तो त्याला मॅनेज करत असतो. ओके, तो CO2 जेव्हा बॉडीमध्ये डिझॉल्व्ह होतो, दॅट इज विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर एन्झाईम. अँड दिस कॅटॅलिस्ट इज अ प्रोटीनॅशियस सबस्टन्स. ओके, म्हणजे आपण जसं मागे ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट ही EMP पाथवेच्या ज्या 10 स्टेप्सचं सायकल मागे आपण बघितलं, तो एव्हरी स्टेपला मी तुम्हाला म्हटलं एन्झाईम होता. बघा परत दाखवते. हे एव्हरी स्टेपला आपण इथे बघितलं होतं. एव्हरी स्टेपला इथे एन्झाईम्स होते. ग्लुकोजला ग्लुकोज 6 फॉस्फेट करायला आपल्याकडे एन्झाईम्स आहेत. तर हे एन्झाईम काय? हे प्रोटीनॅशियस सबस्टन्स आहे. तेच इथे म्हणतात. These enzymes are the proteinaceous substance. Okay, and these proteins which is having the catalytic power inside the body are called as the enzymes. उद्यापासून आपण एन्झाईम सुरू करणार आहे, त्याची ही पूर्वतयारी. सो एन्झाईम्स एका शब्दात डिफाइन करायचं झालं तर एन्झाईम्स दे आर बायोकॅटालिस्ट. कसं डिफाइन करणार? देर आर proteins with catalytic power are named as enzyme. ही तुमची NCERT ची डेफिनेशन झाली. प्रोटीन बरोबर देर आर सर्टन नॉन प्रोटीन पार्ट ऑल्सो, ते आपण एन्झाईम मध्ये बघणार आहे डिटेल मध्ये. बट एन्झाईमला एका शब्दात डिफाइन करायचं झालं तर एन्झाईम्स दे आर बायोकॅटालिस्ट. आर यू गेटिंग दिस? एन्झाईम्स आर बायोकॅटालिस्ट. प्लीज राइट इट डाउन. Enzymes, they are biocatalysts. Okay. कळलं का? What is a enzyme? Yes or no? Yes, ma'am. Yes. चलो Yes. good. Yes, ma'am. चला some MCQ. Removal of CO2 from a molecule is काय? Third option, Decarboxylation. Yes, it is decarboxylation. Okay, चला पुढचा. Deamination is removal of amino group. amino group. exactly. So it is a removal of amino group. Concentrations of biomolecules, organic compound are कशात आपण मेजर करतो? मी म्हटलं होतं युनिट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेव. चला सांगा. Fourth option, moles cell Fourth or option, moles liter. moles per Liter. cell or moles per liter. Yes, correct. Okay. Now metabolic basis for living and the living state. हा तुमचा 9.10 नंबरचा पॅराग्राफ. ओके, फ्रॉम युअर NCERT refer to page number 153, 9.10. Right? Okay, so metabolic basis for living. Now you know metabolism is what?
मेटाबॉलिझम इज सम ऑफ अनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. काहीतरी सिंथेसाइज होतं आणि काहीतरी ब्रेकडाऊन होत राहतं. ह्या प्रोसेस बॉडीमध्ये कंटिन्युअस चालतात. दॅट इज व्हॉट इज अ मेटाबॉलिझम. So metabolic formation leads to more complex structure from simple structure. Okay, जसं ग्लुकोज पासनं काय बनवायचं, तो ग्लुकोज इज अ मोर सिम्पल स्ट्रक्चर. किंवा अमायनो ऍसिड पासनं आपण बनवतोय कॉम्प्लिकेटेड प्रोटीन, विच इज एक्झाम्पल हिमोग्लोबिन. चला बघा, बायोसिंथेसिस ऑफ कोलेस्टेरॉल फ्रॉम अ सिम्पल प्रिकर्सर लाईक ऍसिटिल CoA. ओके, जेव्हा glucose is getting converted into series of reaction finally to pyruvic acid. 10 स्टेपच्या रिएक्शन जेव्हा EMP पाथवे मध्ये होता, फायनली तयार होतो पायरुविक ऍसिड. हा पायरुविक ऍसिड फर्दर इज गेटिंग कन्वर्टेड इनटू ऍसिटिल CoA आणि दिस ऍसिटिल CoA नाउ विल कन्वर्ट इनटू कोलेस्टेरॉल. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ऍसिटिल CoA आणि हा ऍसिटिल CoA नाउ विल गेट कन्वर्टेड इनटू कोलेस्टेरॉल. सो ऍसिटिल CoA इतका सिंपल आहे आणि कोलेस्टेरॉल इज अ कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर. ओके, पण कोलेस्टेरॉल परत आपल्या बॉडीच्या फंक्शनिंग साठी लागतं. सो वी हॅव टू टाइप्स ऑफ कोलेस्टेरॉल, गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल. सो गुड कोलेस्टेरॉल इज रिक्वायर्ड फॉर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. ओके, ग्लुकोज फॉर्मेशन फ्रॉम वॉटर अँड CO2 इन मेसोफिल. बघा किती सिंपल फॉर्मेशन आहे ग्लुकोजचं. कुठे होतं हे ग्लुकोजचं सिंथेसिस, कुठे होणार आहे? मेसोफिल म्हणजे कुठला सेल झाला हा? मेसोफिल सेल कशातला असतो? मेसोफिल हा प्लांट सेल आहे. आपण प्लांटच्या सेलच्या टॉपिक मध्ये बघितलं, मेसोफिलचं स्ट्रक्चर पण बघितलं. Again, if you have your NCERT with you, so open page number, open up the page number सांगते तुम्हाला 127. तेव्हा आपण त्याला हायलाइट पण केलं होतं. If you have NCERT, open page number 127 and see the mesophyll cell. दिसला? Tell me the shape of this mesophyll cell. Round and oval. Exactly. So हा mesophyll cell plant cell आहे. Okay, so त्याचा शेप राउंड अँड ओव्हल. नाउ व्हाय मेसोफिल? मेसोफिल मध्ये असतात मोर अमाउंट ऑफ क्लोरोप्लास्ट. सगळ्यात जास्त क्लोरोप्लास्टचं कॉन्सन्ट्रेशन ह्या मेसोफिल सेल मध्ये असतं. खूप क्लोरोप्लास्ट असेल म्हणजे तिथे खूप काय होणार आहे? विच प्रोसेस? कुठली प्रोसेस होणार आहे? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसला काय लागतं? सिंपल वॉटर आणि CO2 अलॉंग विथ सनलाइट. हो ना, वॉटर अँड CO2 इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल. बॉडी देअर बॉडी इज प्रिपेरिंग ग्लुकोज. सो त्यांच्यासाठी ते कॉम्प्लेक्स झालं ना. ग्लुकोज आपण रेडीमेड घेतो, पण त्यांना ते तयार करायला लागतंय. सो दे आर द प्रोड्युसर्स. करेक्ट. सो दॅट इज अगेन अ मेटाबॉलिक पाथवे. आणि ही पण आपण डिटेल मध्ये करणार आहे, कसं ते ग्लुकोज प्रोड्यूस करतात. फोटोसिंथेसिस आणि रिस्पिरेशन टॉपिक आपण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये घेऊया. ओके, तोपर्यंत थोडं बायोलॉजीशी तुमची मैत्री होऊन जाईल. तो फोटोसिंथेसिस इक्वेशन बघा. रॉ मटेरियल काय? CO2 आणि वॉटर इन प्रेझेन्स ऑफ लाईट अँड क्लोरोफिल. दे प्रिपेअर ग्लुकोज आणि आपल्याला मग ते ऑक्सिजन देतात. आणि म्हणून वनसप्ताह आहे 1 ते 7 जुलै. ओके, 1 to 7th of July. प्रत्येकाने एक ट्री प्लांट करायचा आहे, कारण आपल्याला ऑक्सिजन पाहिजे सगळ्यांना, बरोबर ना. सो प्रत्येकाने एक ट्री प्लांट करायचा आणि मला फोटो पाठवायचा की मॅडम आम्ही ट्री प्लांट केला. आणि त्याची काळजी घ्यायची. कुठे करा, तुमच्या घरात जागा असेल, गार्डन असेल तिथे करा, पॉट असेल तिथे करा, कुठे पण करा. ओके, बट यू हॅव टू प्लांट वन ट्री any one day from 1st to 7th July, because that we are celebrating as Vanasaptaha. Okay, वनमहोत्सव. वाचा वनमहोत्सव वर, गुगल तुम्हाला भरपूर काही देईल त्याच्यावर. ओके, सो हे काय झालं मग? सिंथेसिस. मेटाबॉलिक पाथवे लीड्स टू फॉर्मेशन ऑफ मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फ्रॉम सिंपल स्ट्रक्चर. सिंपल काय झालं? CO2 आणि वॉटर. कॉम्प्लेक्स काय झालं? ग्लुकोज. राईट, हे झालं प्लांट बॉडी मध्ये.
फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फ्रॉम सिंपल स्ट्रक्चर. अगेन बघा, कन्व्हर्जन ऑफ लॅक्टिक ऍसिड फ्रॉम ग्लुकोज. कधी कधी आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज पासनं लॅक्टिक ऍसिड तयार होतात. इथे अगदी हेल्दी दाखवलंय, चुकीचं आहे. त्याच्यामुळे ऍक्च्युली येतात मसल क्रॅम्प्स. मसलला मसल क्रॅम्प्स येतात जेव्हा ते लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात. का कन्वर्ट होते? कारण तुमच्या मसल्सला तेवढा सफिशियंट ऑक्सिजन नाही मिळत आहे. ऑक्सिजन नाही मिळाल्यामुळे रादर दॅन रिलीजिंग एटीपी आउट ऑफ दॅट, तो तयार करतो लॅक्टिक ऍसिड आणि त्याच्यामुळे तुम्हाला येतात मसल क्रॅम्प्स. ओके, so that is again the conversion of complex formation of complex from the simple. कळतंय का? अनाबॉलिक पाथवेज बघा. अनाबॉलिक म्हणजे समथिंग इज सिंथेसाइज्ड. सो बिल्डिंग अप प्रोसेस और बायोसिंथेटिक. बायोसिंथेटिक म्हणजे समथिंग इज सिंथेसाइज्ड. सिंथेसाइज म्हणजे काहीतरी तयार होणं. तो काहीतरी तयार झालं, तयार होणे इज अ बायोसिंथेटिक पाथवे. ओके, तर कुठलेच बघा. आणि कॅटाबोलिक मी ऑलरेडी जसं तुम्हाला सांगितलं, कॅटाबोलिक समथिंग इज ब्रोकन डाउन. सो सम ऑफ anabolism and catabolism is called as Metabolism. yes, it is a metabolism. So काहीतरी तयार होणं इज अ anabolism. काहीतरी तुटून जाणं किंवा ब्रेक होणं इज अ कॅटाबोलिझम. ओके, सो ह्या वेगळ्या वेगळ्या अनाबोलिक आणि कॅटाबोलिक आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलं. जेव्हा काहीतरी तयार होतं, म्हणजे समजा आपण बिल्डिंग बांधली. ओके, बिल्डिंग तयार केली, आपण बंगलो बांधला, म्हणजे काहीतरी तयार झालं ना. त्याला काय लागणार आहे? एनर्जी. म्हणजे काय? पैसा. ओके, पैसे लागणार आहेत ना त्याला. सो anabolic pathway is expected as consuming the energy. जेव्हा एनर्जी लागते, त्या अनाबोलिक पाथवेला एनर्जी कंपल्सरी लागते. एनर्जी इन द फॉर्म ऑफ येस ATP. येस, एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. ओके, जेव्हा आणि कॅटाबोलिक पाथवे मधनं एनर्जी रिलीज होते, म्हणून हे दोन्ही पाथवे आपल्याला गरजेचे. ओके, अनाबोलिकला म्हणजे बिल्डिंग बांधताना पैसे लागणारे, पण भूकंपाने ती बिल्डिंग पडली तर त्याला पैसे लागणार आहे का? पाडताना पैसे नाही लागणार, भूकंपाने पडली तर त्याला पैसे नाही लागणार. पण येस, ती नंतर बांधताना आपल्याला ते सेम इथे अनाबोलिझम काहीतरी तयार करणं, त्याला एनर्जी लागणार आहे इन द फॉर्म ऑफ एटीपी. आणि जेव्हा कॅटाबोलिक होणार आहे म्हणजे ग्लुकोज जसं ब्रेकडाऊन होतं ईएमपी पाथवेने, फायनली काय रिलीज होतं? एटीपी. म्हणजे ही झाली कॅटाबोलिक पाथवे. ओके, so catabolic pathway always releases ATP in energy in the form of ATP. ते सांगितले की ग्लुकोज मध्ये एनर्जी रिलीज होईल जेव्हा ग्लुकोजचं डिग्रेडेशन होणार आहे. ओके, सो व्हॉट इज ग्लायकोलिसिस? अगेन अ मेटाबॉलिक पाथवे or it is a EMP pathway which occurs in 10 metabolic steps, which is called as a glycolysis. आणि ही एनर्जी आपण केमिकल बॉन्ड मध्ये म्हणजे एटीपी, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं एटीपी लिहिताना आपण कसं लिहितो? एटीपी 3 फॉस्फेट आहे, म्हणजे हा एक फॉस्फेट आणि पुढचे 2 फॉस्फेट आपण असे लिहितो. असा म्हणजे दिस इज अ हाय एनर्जी बॉन्ड. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक झाला की त्याच्यातनं ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होणार. सो दॅट ट्रॅप्स इन टू द केमिकल बॉन्ड. ह्या बॉन्ड मध्ये ती एनर्जी तो ट्रॅप करून ठेवतो. So the most important form of energy currency is a ATP. आणि we have studied the structure of ATP also in DNA. बरोबर? या, so हे 3 फॉस्फेट, हा 1 आणि हे इथला असा लिहितो आपण, हा 2 आणि हा इथला 3. So this is a active region. एडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा आरएनए पासून की डीएनए चा न्यूक्लियोटाइड सांगा कोणाचा आहे हा? आरएनए चा न्यूक्लियोटाइड आहे का डीएनए चा? हे बघा,
कोणची शुगर आहे ही? रायबोज आहे की डिऑक्सी रायबोज आहे? रायबोज. रायबोज म्हणजे हा कसला झाला न्यूक्लियोटाइड, आरएनएचा की डीएनएचा? RNA. आरएनएचा. येस, कारण रायबोज शुगर आहे. हा जर इथला गेला तर आपण ह्याला डीएटीपी म्हटलं असतं, पण न्यूक्लियोटाइड एटीपी हा आरएनए पासून. ओके, लक्षात ठेवा. ओके, वाचा चला. The tens and thousands of chemical compounds in a living organism are called as metabolites. ते आता तुम्हाला माहिती. Or biomolecules are present at concentration of each of them. ते त्यांच्या पद्धतीने जेवढं कॉन्सन्ट्रेशन रिक्वायर्ड आहे बॉडीला तसं ते प्रेझेंट असतं. बघा, जसं फॉर इन एक्झाम्पल, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज इन नॉर्मल हेल्दी इंडिव्हिज्युअल इज, बघा, 4.5 to 5 millimolar. Your NCERT has mentioned this in the paragraph 9.11. This glucose in normal healthy individual is 4.5 to 5 millimolar. Important again for MCQ. मिलीमोलार मध्ये. आणि हार्मोन्स खूप कमी नॅनोग्रॅम्स मध्ये, नॅनोग्रॅम्स पर ml हार्मोन्स आहेत. ग्लुकोज जास्त लागतं कारण आपल्याला सगळ्याच ऍक्टिव्हिटी करायच्या असतात म्हणून एटीपी ची गरज असते, म्हणून आपल्याला ग्लुकोज हे जास्त लागतं. कळतंय का? Yes. हा, तो ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन एवढंच पाहिजे. ह्याच्या वर गेलं तर त्याला म्हणतात हायपर ग्लायसेमिया, म्हणजे डायबिटीस. कुठला डायबिटीस? त्याचं त्या डायबिटीसचं पूर्ण नाव डायबिटीस मेलाइटस. आणि दुसरा पण एक डायबिटीस असतो, डायबिटीस इन्सिपिडस. हा वेगळा डायबिटीस. पण आपण जो शुगरचा डायबिटीस म्हणतो तो मेलिटस असतो, हे लक्षात ठेवा. हे दोन्ही डायबिटीस तुम्ही शिकणार. एक्सक्रिटरी सिस्टीम आपण ह्याच वर्षी करणार 11वीतच. त्याच्यात तुम्हाला हे दोन्ही डायबिटीस येतील. सो ह्याच्यापेक्षा जास्त झालं, मोर झालं ह्याच्यापेक्षा तर हायपोग्लायसेमिया, आणि ह्याच्यापेक्षा कमी झालं तर इट इज अ हायपो. हायपो म्हणजे कमी, हायपर म्हणजे जास्त. आपण म्हणतो जास्त हायपर आहे हा, लगेच चिडतो, जास्त हायपर आहे हा. ओके, म्हणजे हायपर म्हणजे जास्त आणि हायपो म्हणजे कमी. सो दॅट इज अ हायपोग्लायसेमिया आणि हा हायपर ग्लायसेमिया. ओके, अँड हार्मोन्स वुड बी इन नॅनोग्रॅम. हा, म्हणजे आपल्याला सगळे जे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ते स्टेडी स्टेट पाहिजे, म्हणजे ग्लुकोज एवढंच पाहिजे. ओके, ग्लुकोज वाढलं तर आपण त्याला डायबिटीज झालं म्हणतो, किंवा हार्मोन तेवढंच पाहिजे. हार्मोनची कमी जास्त लेवल झाली की त्याच्यापासून पण विविध प्रकारच्या डिसऑर्डर येतात. हे परत तुम्ही 12वीला डिटेलमध्ये शिका. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स त्याच्यामुळे. म्हणून ते काय पाहिजे, प्रत्येक आपल्या बॉडीमध्ये एक लिमिट मध्ये पाहिजे, एक लेव्हल असते. तुम्ही कधी पॅथॉलॉजिकल रिपोर्ट बघितला असेल तर त्याच्यात दिलेलं असतं नॉर्मल लेवल आणि तुमची लेवल काय. तो प्रत्येक गोष्टी ह्या नॉर्मल लेवल मध्ये पाहिजे. ओके, आणि मग हे कमी जास्त झालं की त्या डिसऑर्डर्स तयार होतात बॉडीमध्ये. तो हे सगळे जे आहेत ते मेटाबॉलिक फ्लक्स म्हणतात त्याला. हे सगळे बायोमॉलिक्यूल जे आहे दे आर इन अ मेटाबॉलिक फ्लक्स. त्यांचं एक पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये आहे. सो मेटाबॉलिक फ्लक्स. A chemical or physical process moves spontaneously to equilibrium and the steady state is a non-equilibrium state. ही जी स्टेडी स्टेट आहे ती म्हणजे कधी 4.5 हा कायम असेल का ग्लुकोज? नाही. तुम्ही दिवसभर जर काहीच खाल्लं नाही, ओके, दिवसभर काहीच खाल्लं नाही तर ही ग्लुकोज लेवल डाऊन होईल. म्हणून मग ही स्टेडी स्टेट ही ऑलवेज नॉन इक्विलिब्रियम मध्ये असते. ओके, किंवा तुम्ही आता खूप गोड खाल्लं, अगदी 4 वाट्या तुम्ही श्रीखंड खाल्लाय, मग हे वाढून जाईल. म्हणजे हे ऑलवेज 4.5 मध्ये राहील का असं नाही. म्हणून आपण जेव्हा डायबिटीसचे पण चेकिंग करतो, एक तर सकाळची चेकिंग करता ती उपाशी पोटी करता, हो ना, आणि नंतर जेवणानंतर 2 तासांनी करता. म्हणजे तोपर्यंत तुमचं मेटाबॉलिझम बॉडीमध्ये चालू राहतं.
सो दिस स्टेडी स्टेट इज ऑलवेज नॉन इक्विलिब्रियम. हा खूप महत्वाचा क्वेश्चन. लिव्हिंग स्टेट इज नॉन इक्विलिब्रियम. त्याचं नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन इतकं हवं, पण ते नॉर्मली तितकंच असेल असं नाही. आता सकाळपासून मी बोलते, माझी ग्लुकोज लेवल सकाळी जेव्हा चहा घेतल्यानंतर होती तेव्हा नॉर्मल होती, आता ती कमी झालेली असेल का, कारण मी बोलतेय 1.5 तासापासून माझी, हो की नाही. सो दॅट विल बी इन द नॉन इक्विलिब्रियम स्टेट. हे कळलं का तुम्हाला? येस मॅम. सो ते इक्विलिब्रियम मध्ये कधीच राहणार नाही. आता एक लेवल आहे, आता 100 असेल शुगर ग्लुकोज लेवल, तर थोड्या वेळाने ती 90 पण असेल, नाहीतर मग ती 110 पण असेल. इट डिपेंड्स. सो वन शुड रिमेंबर फ्रॉम फिजिक्स दॅट सिस्टमॅटिक इक्विलिब्रियम कॅनॉट परफॉर्म वर्क. ती कायम जर तशीच राहिली तर आपण कदाचित तेवढं काम करू शकणार नाही. म्हणून इथे तुम्हाला बायोफिजिक्स इज अगेन इम्पॉर्टंट. तसं बायोकेमिस्ट्री, तसं बायोफिजिक्स. सो आपण कंटिन्युअसली काम करतो म्हणून ते इक्विलिब्रियमला कधीच पोहोचू शकत नाही. ओके. Hence, living state is non-equilibrium steady state to be able to perform work. Living process is a constant efforts to prevent falling into equilibrium. हे खूप महत्वाचं आहे हे पॅरेग्राफ. याला हायलाइट करून ठेवा. तुमच्या एनसीईआरटी ने पण ह्याला बोल्ड मध्ये लिहिलंय. रेफर टू पेज नंबर 153. Hence, living state is a non-equilibrium steady state to be able to perform work. ती इक्विलिब्रियम मध्ये आली तर आपण काम करू शकणार नाही, शांत बसून राहू एकाच ठिकाणी मशीन सारखं. सो दिस इज अचीव्ड बाय एनर्जी इनपुट. आणि म्हणून आपल्याला 2-4 तासाने काहीतरी खायला लागतं. नाश्ता झाला की जेवण, जेवण झालं की दुपारचं काहीतरी आपण खात असतो. ओके. सो मेटाबॉलिझम प्रोव्हाइड्स अ मेकॅनिझम फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. आणि म्हणून आपल्या बॉडीमध्ये ती एनर्जी येते आणि ती एनर्जी निघते पण, परत आपण ती एनर्जी गेन पण करतो बाय इटिंग समथिंग. Hence, the living state and metabolism are synonymous. लिव्हिंग स्टेट म्हणजेच मेटाबॉलिझम चालू. डेड झाला एखादा व्यक्ती की त्याची लिव्हिंग स्टेट नसणार, त्याची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सगळ्यात स्टॉप होती, फुल स्टॉप. विदाउट मेटाबॉलिझम देअर कॅनॉट बी अ लिव्हिंग स्टेट. कळतंय का हे सगळं तुम्हाला? Yes, ma'am. So without metabolism there cannot be a living state. Last line from 9.11. Without metabolism, जर हे बॉडी मध्ये काहीच झालं नाही तर वी आर डेड. म्हणून मेटाबॉलिझम इज अ इसेन्शियल फॉर लिव्हिंग स्टेट. राईट. अँड हे 3 पॅरेग्राफ आपण संपवले. फटाफट 1-2 MCQ बघू. द एनर्जी करन्सी ऑफ द सेल इज स्टुपिड क्वेश्चन. Exactly. ATP. Yes. ATP. Number of metabolic steps involved in glycolysis. 10. 10. 10. Yes, 10. Glucose concentration in blood of healthy human is. फर्स्ट ऑप्शन. Yes, first option. 4.5 to 5. And that's all about this particular topic. Within 2 days, I'm targeting to complete the enzymes, and so that आपण थोडी practice करू MCQ ची, and then we'll start with the new topic of tissue.